हाय गाईज, इच्छाच ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मी निघाले होते गावी जायला आणि अनफॉर्च्युनेटली मला ब्लॉग स्टार्ट करायला मिळालं नाही, कारण आम्ही मध्यरात्री निघालो होतो आणि उशिरा उठल्यामुळे म्हणजे आम्ही झोपलोच नव्हतं. 1:30 वाजता उठावं लागलं आम्हाला 2:55च्या गाडीला जायचं होतं. सगळं आंघोळ वगैरे करून निघायचं होतं, त्यामुळे मला ब्लॉग शूट करायला नाही मिळाला. मग मी कल्याण जंक्शनला जाऊन मी ब्लॉग शूट केला. पण पुढे चालला होता, मी मागून ब्लॉग शूट केला. आईला शिड्यांची भीती वाटते, त्यामुळे मी तिला पकडून खाली उतरत होती आणि आमची गाडी होती 4ची आणि आली ती 9 वाजता फायनली. नंतर आम्ही गाडीत बसलो आणि गाडी 1-2च्या दरम्यानमध्ये चिपळूणला पोचली. तेव्हा आम्ही थोडं खाली उतरलो. हे बघा चिपळूण स्टेशन. तेव्हा थोडंसं खाली उतरून मी इकडे तिकडे फिरलेलो, थोडा टाईमपास केलेला. कारण यात्रा मी उतरल्याच्या नंतर चिपळूणला घरी जातो. माझ्या आत्याचं घर आहे. असं कधी फिरत नाही, कधी स्टेशनला उतरत नाही. थोडा फोटोशूट वगैरे आम्ही केला, थोडी मस्ती केली. पनू असल्यावर मस्ती म्हणजे काय, मला पनूशिवाय कुठे जाऊसं वाटत नाही. कारण पनू मला आवडतं माझ्याबरोबर कुठे पण न्यायला. पनू म्हटलात तर माझ्या बहिणीचा मोठा मुलगा, नाही माझ्या बहिणीचा 2 नंबर मुलगा. आणि मोठा मुलगा आहे तो तर काळजाचा तुकडाच आहे आमच्या, कारण मी लहान होते तेव्हा ते लोक झालेले असं आहे. पण ते दोघं पण माझ्या काळजाचा तुकडा. ते मला छोटी मम्मी बोलतात, म्हणजे छोटी आई असं. अनफॉर्च्युनेटली आम्ही आता चिपळूण सोडलेलं आहे. मग संगमेश्वर आलं. तुम्ही स्टेशन पाहू शकता, एवढं छान झालं ना, असं वाटेल की आपण एअरपोर्टलाच आहोत. पुन्हा एअरपोर्टची वाईब देत होतं संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन. मग आम्ही थोडा बाहेर फोटोशूट वगैरे केला. संभाजीराजांची मोठी फ्रेम लावलेली आहे, खूप मोठी फ्रेम आहे संभाजीराजांची. खूप आवडलं मला. तुम्हाला सांगू, आमच्या इथून शृंगारपुरातून आमच्या सह्याद्रीला जायला कमीत कमी 1-1.5 तासाचं अंतर आहे वरती डोंगरात जायला. आणि आमचं घरी एकदम डोंगरावर. आम्ही एवढे खुशनशीब आहोत की आम्ही अशा ठिकाणी राहतो, अशा ठिकाणी आमचं घर आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची पावले उमटलेली आहेत. खूप छान वाटतं अशा ठिकाणी राहणं. म्हणजे आम्ही रिक्षा पकडलेली, रिक्षा पकडून आम्ही स्टेशनला आलो. स्टेशन म्हणजे संगमेश्वरचं मार्केट होतं, तिथे आलो. तिथून SD पकडायची होती आम्हाला. मग आम्ही थोडं भाजी वगैरे सगळं घेतलेलं. मग 4ची SD होती, त्यामुळे आम्ही लवकर पोचलो होतो. 3:30ला पोचलो होतो. अर्धा तास होता आमच्याकडे. मग आई आणि मी थोडं मार्केटमध्ये गेलो, थोडीफार भाजी घेतली. कारण आमचं जिथे गाव आहे तिथे वरती काहीच नाही मिळत, खाली यावं लागतं. खूप वरती डोंगरामध्ये, खूप वरती आहे. मध्ये खूप गाव आहे आणि एकदम यांच्या टोकावर गाव आहे. थोडं नेचर एवढं सुंदर वाटत होतं ना मला, तर मी गेले होते असं वाटत होतं यावंच नाही. कोकण ते कोकण असतं. मग घरी पोचल्या पनूने झाडू घेतला हातात आणि साफसफाई चालू झाली आमची. पूर्ण साफसफाई सगळं अंगण, गवत वगैरे सगळं काढलं. झाडलोट मी केले. तुम्ही पाहू शकता, हे आईचं घर आहे. प्रॅक्टिस करतोस मग? त्याची जरा प्रॅक्टिस करतो. त्याच्यातच भराभर टाक. आमचा काय अवतार झालाय बाबा, बघूनच माणूस म्हणत काय हे. केसांचा असा मातीचा धब्बा बसलाय केसांवर आणि गरमीने हालत बेकार. आल्या आम्ही साफसफाई केलेली. आतलं सगळं झालेलं आहे. आई चूल पेटवते, पाणी ठेवते आंघोळीला. आम्ही सगळं अंगण झाडते, आडी बाडीने करतोय आम्ही. आता अनुष्काचा नंबर आहे. पनू मम्मीशी बोलतोय कसा. आवाज येतोय? हॅलो मम्मी, आवाज येतोय काय? नाही जात रे आवाज. हॅलो. रील्स काय
व्हाट्सअप गाइस। बॉम्ब फायर ना है, कैंप फायर। हो मैं कैंप फायर नहीं है, हम लोग फायर कर रहे हैं। बॉम्ब फायर मस्त थंडी आहे, कोकणात बसलोय आम्ही। बाहेर नाही करू शकत कारण वेगळा रिझन आहे की आमची आई आम्हाला बाहेर जाऊ देत नाही, घरी बसलाय म्हणून आम्ही विचार केला की इथं जरा। हा ए आई कौन है तू? कैसे कैसे